जगातला सर्वात जुना वारसा हा कातळ शिल्पाचा आणि सुदैवानं तो रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला. तर या अनुषंगाने हेरिटेज बेसची घोषणा यापूर्वी आपण करण्यात आली होती. खरं म्हटलं तर हे काम सुधीर भाऊंनी पूर्वी चालू केलं होतं आणि आशिषजी पण खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहे. तर ते हेरिटेज बेसची जी घोषणा केली त्याला शासन मान्यता देणार का? माहितीपटासाठी आपण निधी घोषित केला आहे, पण तो अद्याप निधी वितरित झाला नाही. तो निधी आपण वितरित करणार का? त्याचबरोबर या कातळ शिल्पामुळे जवळजवळ 2-2.5 लाख लोक आज बघायला येतात, परदेशी पर्यटक पण येतात, परंतु तिथं सुविधा नाहीत. त्याच्यामध्ये गाईड्स असतील, अनेक गोष्टींची वाणवा आहे, तर ती आणि रस्त्यापासून सगळ्या, तर त्या बाबतीत आपण शासन लक्ष देणार का? आणि ह्या कातळ शिल्प ती बऱ्याचशा खाजगी जागेमध्ये आणि ते खाजगी जागेत असल्यामुळे त्या मालकाची संमती घेणं देखील आवश्यक आहे. तर ती संमती घेणं आणि त्याला नुकसान भरपाई देण्याबाबत शासन काही विचार करेल का? आणि खूप चांगली योजना आपण करताय, आपण ह्याबाबतचं. माननीय अध्यक्ष महोदय, 4 स्पेसिफिक प्रश्न सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी विचारले की हेरिटेज बेला मान्यता देणार का? हा प्रस्ताव विचारांती आहे, त्याला पूर्ण अभ्यासांती आम्ही मान्यता देऊ. निधी वितरित झाला का? तर त्यातला 4 कोटीची मागणी करून 4 कोटीचा निधी वितरित सुद्धा झालेला आहे. 2 लाखाच्या वर जास्त पर्यटक येतात, त्यांच्या सेवा सुविधांसाठी काय? तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की 17 महत्त्वाच्या स्थळांवर संरक्षण भिंती, पोहोच मार्ग, दिशादर्शक फलक, माहिती केंद्र, स्वच्छतागृह या सगळ्याचं काम 17 ठिकाणी सुरू झालं आहे. याचा एक सर्वंकष आराखडा साईट मॅनेजमेंट प्लॅन करण्यात येईल आणि त्या पद्धतीने सर्व कातळ शिल्प आणि संरक्षित कातळ शिल्प पहिली याबद्दलचा प्रस्ताव पूर्ण सुविधा गाईडसहित साईट मॅनेजमेंट प्लॅनचा करण्यात येईल. यामध्ये 4था प्रश्न आपण विचारलात की खाजगी जागा असल्या त्यामुळे काय करणार? तर राज्य सरकारच्या आमच्या विभागातर्फे आम्ही योजना करू पाहतो की ज्यामध्ये त्यांना सुद्धा यातले सहभागिता द्यावी. म्हणजे तिथे येणारे पर्यटक असतील, तिथे येणारा रेव्हेन्यू असेल, तिथे येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये त्या स्थानिक मालकाला सुद्धा, जागेच्या खाजगी मालकाला सुद्धा सहभागिता देण्याच्या विषयामध्ये सुद्धा भूमिका सरकार तशा योजना आणेल.